मोठ्या गमतीनं असं म्हटलं जातं की देवानंतर पीएम, सीएम आणि डीएम या तिघांकडेच अधिकार असतात. त्यात पीएम आणि सीएम होण्यासाठी राजकीय पाठबळ, पैसा आणि बरंच काही लागतं. पण डीएम अर्थात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजेच कलेक्टर होण्यासाठी राजकीय पाठबळ नसलं तरी चालतं. फक्त बौद्धिक क्षमता असली तरी सहज साध्य होऊ शकणारं ते पद आहे. त्यामुळे लाखो लोक IAS अधिकारी होण्यासाठी आपल्या आयुष्यातील बरीच वर्ष खर्च करतात. पण काही लोक आहेत जे चुकीच्या मार्गाने हे पद मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यात अलीकडे एक नाव बऱ्याच वेळेला चर्चेला येऊन गेले. ते नाव म्हणजे महाराष्ट्र कॅडर मधल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर. या पूजाबाईंचं प्रकरण हे सगळ्याच बाबतीत फ्रॉड असंच राहिलं आहे. त्यात पूजा चर्चेत आली ती तिच्या फालतू मागण्यांमुळे, आणि एक दिवस असा आला की तिला थेट नोटीस काढून प्रशासकीय सेवेतूनच बडतर्फ करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून अटकेची तलवार टांगत असलेल्या पूजा प्रकरणात आणखी एक नवीन वळण आलं आहे. नेमका विषय काय झालाय तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्त मराठी. पूजा खेडकर हिनं 2021 मध्ये UPSC सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. यामध्ये तिनं 841वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर मसुरीतल्या लबासनातून प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला जून 2024 मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं. ही नेमणूक देखील प्रशिक्षणाचा एक भाग होती. मात्र अवघ्या 1 महिन्यातच तिची बदली झाली. तिच्यावर झालेला आरोप आणि तपासणी दरम्यान तिची ही बदली करण्यात आली होती. IAS अधिकारी होण्यापूर्वी पूजा हिनं दिल्लीत 1 वर्ष डॉक्टर म्हणून देखील काम केले. तिनं पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज कडून तिचं MBBSचं शिक्षण पूर्ण केले. पुढे तिनं IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण देखील करून दाखवलं. मात्र तिनं तिचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा तसाच पैशांचा प्रचंड वापर केला. पूजानं अनेक खोटी कागदपत्रे सादर करून राखीव कोट्यातून IAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि पदावर बसली. पण तिचं हे खोटं जास्त काळ टिकू शकलं नाही आणि काही दिवसातच तिच्यावर कारवाई झाली आणि तिला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. तसंच भविष्यात देखील कोणतीही परीक्षा देता येणार नाही असा निकालही UPSC कडून देण्यात आला. या प्रकरणाची अजून खोल चौकशी सुरू असून आता या प्रकरणानं आणखी एक नवं वळण घेतलंय. आता पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या मालमत्तेची देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आई वडिलांच्या मालमत्तेची माहिती देण्याची मागणी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनानं राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एकत्रित माहिती गोळा करून प्रशासनाची समिती उत्पन्नाची मर्यादा ठरवणार आहे. खेडकर यांच्या मालमत्तेची चौकशी हा प्राप्तिकर विभागाच्या चौकशीचा एक भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचं उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने फसवणूक व खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकरला आधीच भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केल्यानंतर आता पूजा खेडकरच्या अडचणी आणखीनच वाढताना दिसत आहेत. यापूर्वी पूजा जेव्हा मेडिकल कॉलेज करत होती तेव्हा तिने पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात NT संवर्गातून प्रवेश घेत तिथंही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडलं होतं. दिलीप खेडकर त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे 2007 मध्ये त्यांचे उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी कसे असेल असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. तसंच पूजा खेडकरनं 2023 मध्ये UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर OBC संवर्गातून तसंच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून IAS पद मिळवलं होतं. त्यासाठी तिनं पुन्हा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडलं होतं. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. अशा स्थितीत पूजा खेडकरला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसंच आईच्या नावे देखील कोट्यावधींची जमीन असल्याचं समोर आलं आहे आणि म्हणूनच
आता पूजाच्या आई वडिलांच्या मालमत्तेची देखील चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरं म्हणजे अशा उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. पण या आयोगामार्फत नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहता ही कोणती लोकसेवा हा प्रश्नच आहे. तसेच ही खरंच लोकसेवा आहे की फक्त लोकसेवा या गोंडस नावाखाली मेवा खायचा प्रकार आहे, हे देखील एक न उघडलेलं कोडच आहे. तर हा होता डॉक्टर बाईंचा IAS अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.